आज सकाळी मला फ्लिपकार्टचं पार्सल रिसीव झालं होतं. त्यामध्ये होते माझे कर्टेन. ते मध्येच कसं काय ऑर्डर केले तुम्ही म्हणसाल, तर आमच्या रूमला असं रेंटचं असल्यामुळे त्याला रॉडच नव्हते. तर मी रॉड मागच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं की आमच्या रूमला असे रॉड बसवणं चालू होते आणि असे पडदे 2-3च होते, त्यामुळे एक्स्ट्रा रॉड बसवले होते थोडे आणि त्यासाठी मी ऑर्डर केले होते. आणि या कर्टेनची क्वालिटी तर एक नंबर आली होती. आणि असं अद्विज पप्पा घरी नसल्यामुळे मी असे जरी काहीतरी कामं करत राहते आणि मीच खुर्चीवर चढली आणि म्हटलं आपणच बसूया आज ते. आणि अद्वी झोपला असल्यामुळे मला असं काहीतरी कामं एक्स्ट्रा करायचे असतात आणि तो मध्ये मध्ये करतो, नाहीतर असतोच. अशा प्रकारे कर्टन वगैरे लावून घेतले आणि त्याचं एवढं पण महाग नव्हते, छान स्वस्त पडले होते. आणि नंतर होती संध्याकाळी कोजागिरी पौर्णिमानिमित्त आज म्हटलं थोडंसं दूध वगैरे हाटावं. आणि असं दूध अद्वीच्या पप्पांनी सकाळीच आणून दिलं होतं, त्यामुळे मी असं संध्याकाळी लवकरच थोडं करायला घेतलं. म्हटलं ते घट्ट होते आणि 12पर्यंत आपण त्यामध्ये चंद्राचा प्रकाश पडू शकतो. अशा प्रकारे छान तयारी करून घेतली आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायला आधीच तयारी केली होती. आणि अद्वीचे पप्पा आल्यावर थोडंसं ड्रायफ्रूट्स वगैरे ॲड केले, केसर वगैरे ॲड केली. असा होता आमचा दिवस. आणि तुम्ही बघू शकता चंद्र वगैरे एवढा छान निघाला होता ना. मी त्यामध्ये चंद्राचा प्रकाश टाकला आणि तुम्ही बघा तुम्ही किती छान दिसतोय, असा व्हिडिओ काढून घेतला होता आणि असं खायला घेतला होता. असा होता आमचा दिवस. थँक्यू. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय.